नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. नेहमीप्रमाणे सकाळीच व्हिडिओ सुरू झाला आहे. आता मी आहे संगमेश्वर तालुक्यामध्ये, म्हणजे संगमेश्वर तालुक्यामध्ये आणि ओझरखोल या गावी आहे, आर्वीच्या गावी. काल रक्षाबंधन होतं, त्यासाठी आम्ही आलो होतो, तर एक दिवस थांबलो होतो आणि आता मी फिरतो आहे गावामध्ये बाहेर वगैरे. तर खाली आलो आहे, हायवेपासून एकदम 2 मिनटाच्या अंतरावरती घर आहे आतमध्ये आणि वाडी आहे तिथे, पवारवाडी, आणि त्या वाडीमध्ये आलो आहे. हे बघा इथे माझ्या पाठीमागे हा हायवेचा ब्रिज आहे, नवीन होतो तो हायवेचा ब्रिज, नवीन जो होतो ना आता तो ब्रिज. आणि हा जुना ब्रिज आहे, जुना म्हणजे जेव्हा हायवे नव्हता त्यावेळेला हा रस्ता इकडून तिकडे जोडण्यासाठी, म्हणजे जो आता हा मेन रोड आहे त्याचं काम हा पहिलं करायचा, हा रोड. आणि हा खूप पूर्वीचा रोड आहे, पूर्वीपासूनचा रोड आहे, खूप पूर्वीचा आहे, जुन्या काळातला. इकडे तुम्हाला दगडी पण बघायला मिळते, हे दगड आहेत ना, हे खूप जुने आहेत, खूप जुने दगड आहेत तिकडे. आणि हा तो पूल आहे. आता ते हायवे मोठा वगैरे झाल्यानंतर मग तिकडे झाला रस्ता. सांगायचं म्हणजे हा फार पूर्वीचा आहे, एकदम पूर्वीचा, म्हणजे इंग्रजांच्या काळातला वगैरे तुम्ही म्हणू शकता. तर असं खूप वाड्या आहेत. इकडे एक रस्ता गेला आहे, इकडे वरती एक रस्ता गेला आहे, हा पाहता मी आलो तो एक रस्ता. अशा खूप साऱ्या वाड्या इथे आहेत, वरची वाडी खालची वाडी वगैरे मला काय एवढं माहीत नाही, पण खूप साऱ्या वाड्या आहेत. आणि आता जो तुम्ही बघितला तो हा इंग्रजांच्या काळातला वगैरे असता, त्यानंतर बाहेर झाला रस्ता. आणि आता जो हायवे होतो आहे पुन्हा तो पण तिथून होतो आहे, असं आहे ते. तर फिरतो इकडे मी, जाऊया आपण हायवेवरती वगैरे आणि तिकडे बघूया कसा व्ह्यू दिसतो आहे हायवेचा वगैरे, आणि कितपत काम होते तुम्हाला दाखवतो. इथे ओझरखोल गावातलं जे काम आहे ते किती झालं ते तुम्हाला दाखवतो. चला जाऊया. तर या ठिकाणी रस्त्यावरती मला एक छान फूल बघायला मिळालं. बघा हे बघा, खूप छान आहे, मस्त आहे, एकदम दिसायला खूप छान आहे असं फुल आहे. इकडे 2-3 आहेत बघा, वेल आहे, ती रानटी वेल आहे. आणि इकडे बरीच त्याची फुलं आहेत. हे जवळ होतं म्हणून तुम्हाला मी दाखवलं. समोर हायवे आहे, दिसतोय तो थोडंसं झूम. हे इकडे समोर आहे तो आहे हायवे आहे. आणि इकडे वरती जो रस्ता गेला तो शाळेकडे रस्ता जातो, पण आपण जाताना तिकडून जाऊया, रस्ता दाखवतो तुम्हाला मी, खाली हायवेला जायचं. इकडे जे सगळ्यांकडे फुलं असतात ना पिवळ्या कलरची, ती आहेत बघा. आता हे रानामध्ये पण असतात सगळीकडे, जिकडे लागतं तिकडे ते कुठे पण ते उगवत जातं, असं ते खूप उगवणारं असं वेल आहे ती. आणि त्याला खूप सारी फुलं येतात, मस्त वाटतात ती फुलं पिवळ्या कलरची डार्क. तर शाळेकडे जाऊया. आणि शाळा बंद आहे, रविवार आहे, पण आपण जाऊया आणि बघूया शाळा कशी मस्त आहे. हे बघ चिमणी आहे, चिमणी उडते. गेट बंद आहे, कोण नाही शाळेत. लाल कलरची खूप छान अशी सुंदर फुलं. आणि इकडे शाळा आहे, बोर्ड लिहिलाय, दाखवतो. स्थापना जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मराठी, प्राथमिक मराठी, 12/7/1980. आणि शाळा ओझरखोल, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. हा स्टेज आहे इथला. इथे मला वाटतं इथे कार्यक्रम वगैरे होत असतील. तर ही शाळा आहे. आणि हा समोरचं पटांगण आहे. मित्रांनो, इथे जे पटांगण आहे ना, त्या पटांगणामध्ये झाडं वगैरे पण खूप आहेत मैदानामध्ये. आणि ही प्राथमिक शाळा आहे जिल्हा परिषदेची. तर इथे लहान मुलं असणार 100%, तर त्यांना सावलीत खेळण्यासाठी वगैरे खूप छान अशी जागा आहे. मला तो पर्सनली मला खूप आवडली. इथे आंब्याची वगैरे झाडं आहेत, आणि पण कसली कसली आहेत झाडं, खूप छान आहेत. आणि ते खूप प्रकारची झाडं पण लावलीत बघा, इकडे खूप असे झाडं लावलेत. आणि सावली खूप आहे. आता पावसाचे दिवस आहेत, ऊन पडले आणि मला तर खूप घाम आला, मी चालू झालो तर. पण तिथे सावलीमध्ये आल्यानंतर एवढं थंड वाटलं, खूप जमीन पण एकदम अशी थंड आहे, खूप मस्त वाटलं इथे. तर अशी ही शाळा आहे. हे बघा इकडे पण आंब्याची झाडं आहेत, पेरूची झाडं आहेत. मी मागच्या वेळेला आलो होतो ना, तेव्हा खूप सारे पेरू वगैरे पण इथे लागले होते. आता इथे पेरू नाही लागलेत. हे बघा इकडे अशी शाळा आहे बघा. हे समोरचं स्टेज तुम्हाला म्हटलं ते आहे इकडे. आणि ही शाळा आज बंद आहे शाळेचा. इथे मला वाटतं मध्ये बोरवेल आहे चौकोनमध्ये पाण्यासाठी, चालू आहे की माहीत नाही. पण
एकंदरीत व्ह्यू खूप छान आहे. इथे अंगणवाडीची पण आहे इकडे. हे इकडे जे हे साईडचं दिसतंय तिथे अंगणवाडीची आहे. इकडे मला वाटतं पाण्याची सोय आहे बघा शाळेची. ती पण खूप छान अशी केली आहे पाण्याची सोय. प्राथमिक शाळा असून पण खूप छान केली आहे. सगळं मस्त केलं, एकदम छान शिस्तबद्ध आहे. आणि इकडे अंगणवाडीचा बोर्ड आहे दाखवत. अंगणवाडी केंद्र ओझरकोल बीट वांद्री अंगणवाडी आहे इकडे. आणि इकडे असले कसले रूम आहेत. इकडे पण झाडं लावले, टोमॅटो, वांगी, पाल्याची भाजी आहे, परत झेंडूची फुलं आहेत, पपईचं झाड आहे, काकडीचे पण वेल इकडे आहे. कसले लावली त्यांनी, मुलांनी वगैरे, कोणी शिक्षकांनी लावली असतील. पण खूप छान आहे. इकडे केळीची पण झाडं आहेत, नारळ आहेत. एरिया मात्र खूप छान आहे मित्रांनो जो आहे तो शाळेचा. आणि इथूनच बघा समोर आहे हायवे आहे, वरती आपली शाळा आहे आणि समोर पलीकडे हायवे आहे. मध्ये थोडा गॅप आहे, खालून रस्ता वगैरे आहे. तुम्हाला मी म्हटलं ना की मगाशी मी येताना तिकडून आलो त्यासाठी. आता हा जो रोड आहे हा हायवेला आहे. खाली पण एक रोड आहे, पाणी आहे तिथे, तिथे पण एक रोड आहे, हा एक रोड, हा वरती शाळेकडे आला आहे. आणि मगाशी मी आलो तो रोड आहे, मगाशी वर चढलो तो. आणि हा असा हायवेचा व्ह्यू आहे जे आता काम चालू आहे, मुंबई गोवा हायवे. असं एक गाड्या वगैरे, ट्रक्स वगैरे येतो बघा इकडून मोठमोठे. पण गाडी येते बघा वरच्या रोडने आली. आणि असा रोड वेगळा आहे. गाड्यांचा मात्र खूप मोठा आवाज येतो. मोठमोठे कंटेनर ना, त्याचा खूप आवाज. काम चालू आहे, पूर्ण काम झालं नाही आहे आणि त्याच्यामुळे खड्डे वगैरे आहेत, कट वगैरे आहेत रस्त्याला, त्याच्यामुळे ते कंटेनर आपटतात ना मोठमोठ्याने. ते बघा केवढा आवाज मोठा, खूपच मोठा आवाज. ST पण येते बघा तिकडून. थांबले तो ओझरकोलचा स्टॉप आहे तिकडे समोर. ज्या आता बस थांबली होती त्या स्टॉपवर, तिथे मुळे मिसळ म्हणून, मुळे मिसळवाले असं एक हे आहे हॉटेल छोटंसं. एकदम साधं आहे पण खूप छान चविष्ट मिसळ मिळते असं सगळेजण म्हणतात. खूप छान असते. कधी तुम्ही मुंबई गोवा महामार्गावरती प्रवास करत असाल तर तिथे नक्की थांबा आणि मिसळ खाऊ शकता तुम्ही. ती बघा ST आली आहे समोरून, मस्तच एकदम, खूप व्ह्यू चांगला आहे. वरवंड्यामधली जागा आहे ना ती पाहूया. खूप छान आहे बघा, भिंतीवरती वगैरे खूप काय लिहिलं आहे. खूप छान आहे. स्वच्छतेचे संदेश दिले बघा इकडे, जे की सगळ्या शाळांमध्ये असतात. हे सर्व शिक्षा अभियान वगैरे खूप छान आहे, मस्त आहे. मी तुम्हाला दाखवते वरंडा. हा असा आहे, छान. आणि हा स्टेज इकडचा. चला आपण हायवेला जाऊया थोडंसं. हायवेचा जो जागा आहे ना, हायवेची जी जागा ती बघूया. इथून कसं आहे तुम्हाला दाखवतो. हा गेट आणि जस्ट इथून साईडला हायवे आहे. ते बघा इकडे खाली रोड आहे तो. मगाशी मी इकडे वरती उभा होतो, बसलो होतो. रे आंब्याचं झाड वगैरे इथे वरती होतं आणि हेच ते झाडं आहेत. आणि हा खालचा रोड आहे. समोर जो आहे तो हायवे आहे, तिकडे जाऊया आपण हायवेकडे. हे बघा मी आता आलो हायवेकडे, वरती आलो आहे. समोर हायवे आहे आणि बघा मोठमोठे ट्रक्स वगैरे येतात. हा काय मस्त नजारा आहे बघा. ढग, हायवे, समोर हिरवगार एकदम असं हायवे आहे. खूप मस्त वाटते. हे बघा मुंबई गोवा हायवे. आता इकडून आलो आहे खालून, वरतून आलो शाळेकडून. हा रस्ता आणखीन एक दुसरा मी घराकडून आलो तिकडे गेला. आणि घराकडे समोर जो ब्रिज क्रॉस करून गेला हायवेचा, तिथून पण एक रस्ता आहे समोर जायला घराकडे. तर तिकडे ब्रिज वगैरे क्रॉस करून जावं लागेल. त्यापेक्षा आपण इकडून जाऊया. तर पहिल्यांदा आधी शाळेमध्ये जाऊया आपण आणि शाळेमधून नंतर मग घरी जाऊया.
तर चला शाळेकडे जाऊया. हायवेला जाऊन परत मी शाळेच्या परिसरामध्ये आलो आहे. खूप मस्त वाटलं मला. घाम आलं आहे, ऊन आहे आणि चालत आलो तिकडून घराकडून. किती आवाज येतो बघा गाडीचा, म्हणजे एवढा रस्ता इथे जवळ आहे आणि आपट्टे गाडीचाच आवाज येतोय. शाळेचा परिसर खूप मस्त आहे आणि आपल्याला आपली शाळा खूप आवडते लहानपणाची वगैरे. तशी मला पण आमच्या गावातली आवडते. ही पण खूप आवडली कारण हिचा परिसर पण खूप चांगला आहे. आमच्या गावातल्या शाळेचा पण परिसर खूप चांगला आहे, पण इथे सावली खूप आहे, हे महत्त्वाचं मला खूप आवडलं. मंडळी, शाळेच्या परिसरामध्ये बसलो आहे थोडा वेळ. खूप थंड वगैरे शांत वाटते ना. तर या ठिकाणी बघा ती झाडं आहेत ना, किती मस्त वाटत बघा. खूप छान असं इथे आपल्याला व्ह्यू बघायला मिळतो आहे शाळेच्या पटांगणाच्या परिसराचा. खूप मस्त वाटते. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण तुमच्या शाळेला मिस करताना आठवत्या तुमची शाळा लहानपणीची, मला नक्कीच कमेंट करून सांगा. ते दिवस खूप चांगले होते, मस्त होते, भारी होते. असे दिवस परत यावे असं प्रत्येकाला वाटतं, पण ते शक्य नसतं मित्रांनो. मग असंच फिरायला यायचं काही ते शाळेमध्ये. मी आमच्या कोंडगे शाळेमध्ये खूप वेळा जातो, खूप वेळा फिरतो, खूप वेळा, अगदी आठवड्यातून म्हणा किंवा 15 दिवसातून मी कायम त्या शाळेमध्ये जातो. मला खूप आवडतं, ओढ आहे शाळेबद्दल. कसा वाटला आताचा व्हिडिओ तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि पुन्हा आपण भेटूया अशाच कोकणातल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.